तालुक्यामध्ये ठिकठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत आणि जो एक प्रतिसाद आम्हाला लोकांमधून मिळतो आहे तो माझ्या अपेक्षेच्या पलीकडचा आहे। माझ्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे जिल्ह्याचे आमचे प्रवक्ते आदरणीय डॉक्टर ढिगे साहेब आहेत। ते आमच्यासोबत पूर्ण प्रवासामध्ये आहेत आणि प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक वस्तीमध्ये, प्रत्येक समाजाकडून जो एक वेलकम आम्हाला मिळतो की काही प्रतिसाद मिळतो तो खरंच आमच्या अपेक्षेच्या फार पुढचा आहे। त्यामुळे एक सकारात्मक वातावरण आहे। त्याचं कारण म्हणून मला हे वाटतं की वारंवार आम्ही जे म्हणत आलो की तेच चेहरे नवीन पॅकिंग करून कधी इथून कधी तिथून आणि जनता त्याला पूर्णपणे त्रस्त आहे। काहीच काम झालेलं नाही, जे खासदार लेवलचं काम आहे ते झालेलं नाही। त्याच्यामुळे जनतेला एक चांगला आणि सक्षम पर्याय मिळण्यापेक्षा पण आता ओनली पर्याय हा उपलब्ध झाल्यामुळे जनता खुश आहे आणि आम्हाला तो प्रतिसाद आहे। दुसरा जो त्याच्यातला विषय तो हा आहे की आम्ही मुद्द्यांवर बोलतो, आम्ही लोकांच्या विकासाचं बोलतोय। मी जो जाहीरनामा परवा प्रस्तुत केला त्याच्यामध्ये खरं तर खूप साऱ्या गोष्टी टाकायच्या होत्या, पण तो फक्त एका पानाचा असू शकतो म्हणून ज्या मुख्य गोष्टी टाकता आल्या त्या मी टाकल्या। त्याच्यामध्ये शेती, महिला, युवक, रोजगार, मूलभूत सुविधा आणि एकूणच समाज व्यवस्था याच्याबद्दल आम्ही काय करू शकतो, ॲज अ टीम आम्ही काय करू शकतो याच्याबद्दल मी मांडणी केली आणि लोकांना ते प्रचंड आवडलेलं आहे, भावलेलं आहे। कारण जे समोरचे आहेत ते फक्त एकमेकांवर आरोप आणि चिखलफेक करत आहेत आणि कुठेतरी लोकांना वाटतं की याच्यात आमचा प्रश्न कुठे, आम्ही जे रोज फेस करतो त्याच्याबद्दल कोणीच बोलत नाही। आणि दुसरा जो मुद्दा मला सर्वात प्रामुख्याने वाटतो ह्याच्यामध्ये तो म्हणजे कोणाला तरी काहीतरी बनवायचं, म्हणजे मोदी साहेबांना पुन्हा एकदा आम्हाला पंतप्रधान बनवायचं म्हणून मत द्या, किंवा मग उद्धव ठाकरे साहेबांबद्दलची खूप सहानुभूती आहे बाबा म्हणून आम्हाला मत द्या, असं म्हणण्यापेक्षा मी काय करतो किंवा मी किती केपेबल आहे हे बोलणं गरजेचं होतं। ते दोघंही बोलू शकत नाही। त्यामुळे जनतेसाठी तो एक क्लिअर मेसेज आहे की हे कोणाच्या तरी कुकड्या घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती आम्ही जे काही संघटन बांधणी केलेली आहे, वंचित बहुजनची जी चांगली संघटना आहे आपल्याकडे, एक प्लस पॉईंट आमचा हा राहिला आहे। मी संघटनेत नवी आहे, नक्कीच मी काँग्रेस पक्षामध्ये 30 वर्ष काम केलेलं आहे, माझी आधीची सगळी पिढी त्याच्यात गेलेली आहे। पण वंचित बहुजन आघाडीच्या सगळ्या संघटनेने गेल्या 3-4 वर्षामध्ये जी काही भूमिका इकडच्या कष्टकरी, अल्पसंख्याक, मराठा समाज या सगळ्यांच्याबद्दल घेतलेली आहे, त्या भूमिकेबद्दलची एक प्रचंड सकारात्मक वेव आज मतदारसंघामध्ये मला दिसते। या सगळ्या गोष्टींचा आम्हाला पुरेपूर फायदा होत आहे आणि सर्वात महत्त्वाचं याच्यामध्ये की एक महिला म्हणून, एक फ्रेश फेस, एक यंग फेस, युवा नेतृत्व म्हणून लोक अपेक्षेने बघत आहेत। तर तेच खूप झालं, काहीतरी बदल आपल्याला हवा। त्या दृष्टिकोनातून आम्हाला जो रिस्पॉन्स मिळतो तो अतिशय सकारात्मक आहे आणि मला एक खात्री वाटत चालली आता की आम्ही कुठेतरी जिंकतो आहे 100%, पण जी लीड आहे ती हळूहळू कशी वाढवायची आता त्याच्या दिशेने आम्ही सगळे आहोत। आपल्याबरोबर विशाल भैया कोळगे आहेत, ते जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत वंचित बहुजन आघाडी आणि ते सगळी टीम माझ्यासोबत दिवस रात्र खूप कष्ट घेते। आमचा दिवस सकाळी 6:30-7ला सुरू होतोय, रात्री 3-3:30ला संपतोय। 2-3 तासाची झोप घेऊन आम्ही पुढे जातो। आमचे अवतार बघितले काय झालं आहे, हे गंमत सांगते फक्त। गावोगावी जेव्हा आम्ही पत्रकं वाटतोय तर मी पत्रक देते, समोरचे विचारते ही कोण आहे, तुम्ही कोण आहे, त्यांना पत्रकमधली आणि ही समोरची उत्कर्ष ओळखू येत नाही। ते म्हणतात तुमचा रंग कसा बदलला एवढा, म्हटलं बाबा आम्ही गेले 20 दिवस पूर्ण वेळ हे एवढं तापमान आहे, 42-45 डिग्री टेम्परेचर आहे आपल्याकडे, आम्ही वाडी वस्ती पिंजून काढतोय म्हणून अशी हालत झाली आहे। ते आम्हाला एक आशीर्वाद देतात की नाही तुम्ही मेहनत घेत आहे, तुम्हाला फळ मिळतं। ह्या प्रकारचं काम सगळं सुरू आहे। मुद्दे नसल्यावर लोक आडतून पाडतून तेच करतात आणि खरंच जाहीरनाम्यात ते काम जर झालं असतं तर त्यांनी, मी नेहमी म्हणते की माझा 7 वर्षाचं बाळ आहे, पहिलीच जातो, मला दर 3 महिन्यात त्याचा रिपोर्ट कार्ड मिळतो की कुठल्या ह्याच्यात सुधारला, कुठल्या ह्याच्यात सुधारायला हवा अँड व्हॉट इज गुड ॲट। ओके, आता हे 15 वर्षामध्ये 5 वर्ष आणि 10 वर्ष ज्यांनी कामं केली त्यांनी रिपोर्ट कार्ड का नाही सादर करावा की आम्ही काय काम केलं आणि इथे आम्ही फेल झालो। हे जर आलं असतं तर मग त्यांचं हमीपत्र पुढे बदललं असतं ना, पण तेच करू शकत नाही। त्यामुळे ते रटाळात पुन्हा गोष्टी टाकणं हे भाग आहे, त्याच्यात ते किती करतात हे त्यांनी खरं उत्तर द्यायला पाहिजे। मी समाजकारणात आणि राजकारणात गेली 20 वर्ष स्वतः ॲक्टिव्हली काम केलेलं आहे आणि फक्त महाराष्ट्रात नाही देशभर मी माझ्या पक्षासाठी, काँग्रेस पक्षासाठी काम केलं आहे। मी कुठल्याही इलेक्शनमध्ये एखाद्या महिलेच्या विरोधात असं वातावरण पाहिलं नाही।
हे अतिशय निंदनीय आहे। एखादी महिला तुमच्या पक्षाची नसेल, तुमचे विचार पटत नसतील, तुम्ही विचारांची लढाई विचारांनी लढली पाहिजे। तुम्ही समोरून येऊन बोललं पाहिजे। मी मागच्या सभेमध्ये अगदी प्रखरपणे मांडलं होतं की आपण समोरून चर्चा करूया, एका विचारपीठावर तिघंही बसूया आणि जनतेला ठरवू दे। पण जे हात त्या दगडामागे आहेत, त्या हाताचे जे मेंदू आहेत त्याच्यावर दगड पडले आणि म्हणून समोरचे लोक दगड मारतात, असं स्पष्ट एक मत आहे। मी जर त्या रात्री स्वतःला सावरलं नसतं आणि माझ्या सगळ्या लोकांना सावरलं नसतं, इतकी चीड होती। ते 100-250 जे तिथे जमले होते युवक, ते त्या क्षणी इतक्या प्रक्षोभाने या सगळ्या गोष्टीला बघत होते की ते कंट्रोल केल्यामुळे खूप काही गोष्टी टळल्या। पण मला हे स्पष्टपणे वाटतं, मी नाव कोणाचंच घेणार नाही, जनता आता शहाणी झालेली आहे, पोलीस इन्व्हेस्टिगेशन करतील। पण ज्या पद्धतीने तो पूर्वनियोजित सगळ्या गोष्टी होत्या, रूट काय माहिती होतं, मी कुठे कोणासोबत निघाले ते माहिती होतं, आणि दगड जो त्यांनी घेतला होता, आश्चर्यजनक आहे की पूर्ण टोकेरी दगड होता, म्हणजे असाच कोणी उचला आणि भिरकवला असं झालेलं नाही। शिवाय मी कुठल्या सीटवर बसते हेही माहिती आहे। जर फक्त नुकसान करायचा हेतू होता तर ड्रायव्हर साईडला मारला असता, पण एम करून माझ्या साईडला मारलाय। तो बाहेर दगड राहिला गाडीवरती, आत आला नाही म्हणून मी तुमच्यासमोर आज इथे आहे, नाहीतर मी बहुतेक असते किंवा नसते किंवा हॉस्पिटलमध्ये असते। हे फारच निंदनीय आहे। आणि कुठलीही महिला ती जर काम करायला बघते किंवा एखादी भूमिका घेऊन पुढे जाते, तिच्यावर असा हल्ला होणं म्हणजे तुम्ही एक सिग्नल हा देताय की कुठलीही महिला जर असं करेल तर आम्ही अशा प्रकारे दडपशाही करू। हे अतिशय चुकीचं आहे। मी त्याची म्हणजे मी निंदा करण्यापेक्षा पण मला खरं तर हे अपेक्षित होतं। आपण अहिल्याबाई होळकरांच्या नावाने जिल्ह्याला नाव दिलं आहे आणि फार मान ताट करून आपण बोलतो, पण आमच्यावर हल्ला झाला, महिलेवर हल्ला झाला, एकही राजकीय नेता त्याच्यावर बोलला नाही, एकही राजकीय नेत्यांनी त्याच्यावरती आक्षेप घेतला नाही किंवा साधी त्यांनी एवढी नोंद केली नाही की नाही हे चुकीचं झालं। हे काय दाखवतं, म्हणजे आपले सगळेच नेते एवढे असंवेदनशील झालेत का, असं वाटतंय मला कुठेतरी। आणि मी काय या सगळ्या हल्ल्यांनी घाबरणारी नाही आहे। उलट तो हल्ला झाल्यानंतर सगळ्या टीममध्ये एक वेगळी ऊर्जा आलेली आहे की जर हे असं करणार असेल तर आपण अजून डबल मेहनत करू ताई, आणि त्या हिशोबाने